राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. धान्याचे पैसे मिळेना. बुलढाणा जिल्ह्यातील 21,000 शेतकरी योजनेपासून वंचित. डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होतात जमा. पीक विमा अतिवृष्टी मदतीची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच. पिकाच्या नासाडीनंतर शासनाने तातडीची म्हणून घोषित केलेली अतिवृष्टीची मदत मिळालेलीच नाही. यामुळे आर्थिक संकट ओढावलेले आहे. शासनाने विनाविलंब मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अतिवृष्टीची रक्कम मिळाली का नाही? तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ खाली कमेंटद्वारे सुचवू शकता. आणि जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या मोफत दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. तूर उत्पादक संभ्रमात. बाजार समित्यांमध्ये आवक घटली. हमी भावामध्ये विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू. मुदत संपून सुद्धा 30% फार्मर आयडी. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा संधी. मुदत वाढून सुद्धा थंड प्रतिसाद. योजनांचा लाभ मिळणे कठीण. दिल्ली सरकारची महिला दिनानिमित्त सन्मान योजना. आता महिन्याला 2500 रुपयांचा लाभ मिळणार. अजूनही शेतकऱ्यांना अग्रिम भरपाईची प्रतीक्षा. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा शेतकऱ्यांना अग्रिमची पीक विमा रक्कम खात्यावरती मिळालेलीच नाही. जलजीवनला वीज पुरवठ्याअभावी कोरड. कुठे कमी व्होल्टेज, कुठे ट्रान्सफॉर्मर्स नाही. बेलापोटी ग्रामपंचायतीकडे 12.33 कोटी रुपये थकले. दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. जिल्हा दूध महासंघांचा निर्णय. शेतकरी सभासदांना मोठा दिलासा. शेतकऱ्याकडून खरेदी दर 2 रुपयांनी वाढवले तरी विक्री दर मात्र 52 रुपये लिटरप्रमाणेच ठेवल्याने ग्राहकांना आता मोठा दिलासा आहे. परंतु त्यात सुद्धा तब्बल 20 रुपयांची तफावत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच बघा, शेतकऱ्याकडून 32 रुपये दराने घेतलेला दूध ग्राहकांस तब्बल 52 रुपयाने म्हणजे 20 रुपयाने अधिकने विक्री होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात. सत्तारूढ विरोधक सज्ज. पंचहमी योजना, विद्यापीठाचे रद्दचे विषय गाजण्याचे संकेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते का? तुमचे मत काय? आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे नक्की कळवा. पणजीमध्ये सुद्धा लसणाचा दर उतरला. गृहिणींना मोठा दिलासा. कांदा, बटाटा, टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दर सुद्धा स्थिर. शेतकऱ्यांवर जीएसटीचा बोजा वाढला. परिणामी शेती हा तोट्याचा व्यवसाय ठरत असल्याचे शेतकरी संघटनांचे मत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही. मंत्री नितेश राणे यांचा दावा. दोडामार्ग येथील नुकसानीचा आढावा घेतला. बांदा येथे बैठक. जत येथे बेदाण्याला उच्चांकी 291 रुपयांचा दर. पहिल्याच दिवशी 20 टन आवक. बाजार समितीच्या बेदाणा सौद्यांना प्रारंभ. खाद्यतेलाचे दर वाढले. किराणा स्थिर. मासळी अंड्याच्या दरामध्ये मोठी घसरण. मटण, चिकन स्थिर. सर्वच रेशन कार्ड धारकांना मिळणार गोल्डन कार्ड. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 33% तर सिंधुदुर्गामध्ये 51% गोल्डन कार्डचे लाभार्थी. या गोल्डन कार्डच्या साहाय्याने नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत देण्यात येणार आहे. यंदा बेदाण्याला झळाळी. किलोमागे सरासरी 80 ते 100 रुपये दरवाढ. द्राक्ष उत्पादन घटल्याचा परिणाम. यंदा मार्केटिंगच्या द्राक्षाला चांगला दर. प्रत्येक तालुक्यामध्ये बाजार समिती करण्याच्या हालचाली. मुख्यमंत्र्यांचा निर्णय. कोल्हापूर, गडहिंग्लज बाजार समित्यांवर संक्रांत. राज्यातील सर्व महाविद्यालयातील 11वीचे प्रवेश होणार ऑनलाईन. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. शिक्षण आयुक्तांकडे नियंत्रण जबाबदारी. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कन्येची यात्रेदरम्यान छेडछाड. 7 जणांवर गुन्हा दाखल. एकास अटक. चहापानवरती विरोधकांचा बहिष्कार. महिला अत्याचाराचा प्रश्न गंभीर झाल्याचा हल्लाबोल. सरपंचपतींची ग्रामपंचायत प्रशासनातील लुडबुड बंद होणार. महिला होणार स्मार्ट आणि आत्मनिर्भर. पतींना रोखणार. आमच्यात बेबनाव नाही. मुख्यमंत्री फडणवीस. उपमुख्यमंत्री शिंदे. पवार यांचे विरोधकांना उत्तर. स्वारगेट बलात्कार प्रकरण. पीडिता कधीही आरोपीच्या संपर्कात नव्हती. दोघांचे 2 वर्षांची सीडीआर तपासले असता समोर आली माहिती. हमी भावाने तूर खरेदीला 1 महिन्याची मुदतवाढ. 24 मार्चपर्यंत करणार खरेदी. 2,16,000 क्विंटलचे उद्दिष्ट. तेल्हाऱ्यामध्ये 14,000 हेक्टरवर पिकांना मोठा फटका. अतिवृष्टीबाधितांसाठी कोटींचा मदत निधी जाहीर. कडक ऊन तापल्याने शेतकऱ्यांची पीक काढून घेण्यासाठी धावपळ. गोडेगाव परिसरात हरभरा पिकाच्या काढणीच्या कामाला आला वेग. आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करू. लाडकी बहीण योजनेसह सर्वच योजना सुरू राहतील. मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही.
शेतीच्या अनेक प्रश्नांना उत्तराची प्रतीक्षा. निविष्ठा घोटाळा, शेतीमाल खरेदीवरून अर्थसंकल्पामध्ये पडसाद उमटणार. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणुकीआधी शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते. मात्र सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावलेली आहे. राजकोषीय तूट 2,30,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना अशा प्रचंड खर्चांच्या योजनांनी तिजोरीमध्ये खडखडाट आहे. परिणामी नव्या योजना नकोच. शिवाय विविध विभागांच्या महसुली आणि भांडवली खर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लावलेली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून आमदार रिकाम्या फायली फिरवत आहेत. त्यांनाही निधी नाही तर इतरांचे काय असा सवाल अधिकारी करत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाला बासनामध्ये गुंडाळण्याची वेळ राज्य सरकारवरती आलेली आहे. राज्यामधील महसुली तूट ही 20,500 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सकल योजनेअंतर्गत उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची शक्यता असल्याने नव्या योजना नसतील. उत्पादनांपैकी 25% तुरीची खरेदी होणार. 10 जिल्ह्यातील प्राथमिक उत्पादकता चांगली. खरेदीला प्रारंभ होत नसल्याने खासगी बाजारामध्ये आवक वाढली. गाजराच्या दरांनी यंदा गाठला 2,000 रुपये प्रति क्विंटलचा पल्ला. एकर कमी FRPकडे कारखान्यांचा कानाडोळा. केवळ 65 कारखान्यांनी अदा केली FRP. यंदा राज्यामध्ये टँकरची संख्या घटली. केवळ 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा. दमदार पावसाचा परिणाम. कराड गँगच्या क्रूरतेचे 66 पुरावे. 184 जबाब. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. करतोड्याने मूठ तयार करून केली मारहाण. आरोपी मोठमोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद. लाडकी बहीण धनंजय मुंडेंचा राजीनामा. स्वारगेट प्रकरण अधिवेशनामध्ये गाजणार. रोहनखेड येथे APL शेतकऱ्यांना ना रेशन धान्य ना आर्थिक मोबदला. DBT योजनेमध्ये अडथळे. शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण तरी सुद्धा रक्कम जमा होईना. आता नागरिकांना मिळेल चपाती. रेशनमध्ये 6 महिन्यांपासून गहू वितरण. मार्चपासून पुन्हा दरमहा मोफत रेशन गहू मिळणार. गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीमध्ये. मध्य प्रदेशात 2600 रुपयांनी खरेदी सुरू. संत्र्याची गोडी वाढली. विविध योजनांद्वारे अनुदान मिळत असल्याने दिलासा. अनेक शेतकरी वडले संत्रा फळबाग लागवडीकडे. बिल भरा अन्यथा घरामध्ये होईल अंधार. बीड जिल्ह्यातील 537 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. किती ज्येष्ठांना 1,500 रुपये मिळतात. शासन योजनांचा वृद्ध लाभार्थ्यांना नियमित मिळतो लाभ. ऊसाचा गोडवा वाढला. 14,000 हेक्टरवर नवीन ऊस लागवड. CCIच्या केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची खरेदी. यंदा शासकीय केंद्राकडे राहिला शेतकऱ्यांचा कल. पीक विमा नाहीच. राज्य सरकारकडून 50% रक्कम मिळालीच नाही. भरपाई देण्यामध्ये राज्याचा हात आखडता. आर्थिक वर्ष संपायला आले तरी शेतकऱ्यांना मदत नाही. सद्यस्थितीमध्ये साखरेच्या दरात तेजी. सोन्याचा दर घसरला. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले 77.25 कोटी रुपये. कुटुंबाचा आधार गेला. अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळणार. राष्ट्रीय कुटुंब योजनेद्वारे 20,000 रुपयांची मदत मिळणार. साहेब पीक कर्जमाफी मिळणार की नाही. लाडका शेतकरी संभ्रमामध्ये. आणखी किती दिवस प्रतीक्षा. थकबाकीस प्राधान्य. बँक खात्यामध्ये आले 15,000 रुपये. 134 लाभार्थ्यांनी केले स्वप्नातील घरकुलांचे बांधकाम सुरू. एकाच दिवशी एकाच वेळी मार्कआउट टाकले. जलजीवन योजना व्हेंटिलेटरवर. 334 पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार तरी कशा. अर्थ आटले. 8 महिन्यांपासून छदमाही नाही. धाराशिव जिल्हा सोयाबीन उत्पादनामध्ये अग्रेसर. सर्वसाधारण क्षेत्रापैकी 85% क्षेत्रावर सोयाबीन. तूर उत्पादकांअभावी हमी केंद्र ओसाड. परभणी जिल्ह्यामध्ये केंद्र 18. नोंदणी 589 जणांची. 1.13 लाख पालकांची सुकन्या समृद्धी खाती. खाते कसे उघडावे बघा. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडले जाऊ शकते. याकरता मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आई किंवा वडील किंवा पालकांचे ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सुद्धा चालेल आणि पत्त्याचा पुरावा देणे असणे आवश्यक असणार आहे. यासह खाते कमीत कमी 250 रुपये देऊन उघडले जाऊ शकते. किती निराधारांना बळ. वृद्ध, दिव्यांग, निराधार व विधवा महिलांना मिळते मदत. 1.40 लाख लाभार्थी. दरमहा मिळतात 1,500 रुपये. ज्येष्ठांना मोठा दिलासा. सूर्यघर योजनेचा दिव्यांगांना आधार. 200 दिव्यांगांना ई-रिक्षा, मोटराईज ट्रायसायकलचे वाटप. पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन. सिंचन विहिरींचे 25 कोटी रुपये अडकले. बांधकाम पूर्ण करण्यासाठी अव्वाच्या सव्वा व्याजाचा पैसा केला गोळा. सावकारांकडे ठेवले दागिने गहाण. सरकारच गेले थकबाकीमध्ये. जिल्हा नियोजन मंडळाला निधी मिळण्याची प्रतीक्षा. आमदार फंडाचे 53 कोटी अडकले. काम केलेले ठेकेदार अडचणीमध्ये. वर्षाला तब्बल 100 शेतकरी आत्महत्या. चाळीसगाव, पारोडा, जामनेरामध्ये जास्त घटना.
रोजगार संधी मागासवर्ग विकास महामंडळाची अनुदान योजना बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळते 50% अनुदान। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।